पूर्ण सांगा पहिल्यापासून. आता ह्याने अर्धा ऐकलं नाही, मी ऐकलं. सांगा तुम्हाला माहिती आहे तेवढं. तानाजीच्या मुलाचं लग्न आणि ते शिवाजीराजाला आमंत्रण द्यायला गेलं होतं. तर राजांनी सांगितलं आम्ही कोंढाण्यावर सॉरी का तुम्ही तुमचं लग्न उरकून घ्या. मग तानाजी म्हणले की राजांनी लग्नाला जायचं आणि आम्ही वरबाप म्हणून मिरवायचं ते शोभलं जात नाही. आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या राहील. मग तिकडून कोंढाणा गावातून वर आले, कोळीवाड्यावर गेले. कोळीवाड्यावर गेले तिथं कोळ्यांच्या तिथं राहिले. तिथं होता गोंधळ. तानाजीने भेष बदलला होता, कवडीच्या माळा होत्या गाड्याला, समजा गोंधळाचा पोशाख होता. कोळीवर त्या महादेव कोळीला वाटलं बरं झालं देवानेच गोंधळी पाठवला. मग त्यांनी गोंधळीला सुपारी दिली. त्यांना लागला घालू गोंधळ. बोलता बोलता 12-1च्या सुमारास त्यांनी सांगितलं रात्रीच्या आया बहिणी देतो मोगलांना ही जड्यावनी बांगड्या जोडीने असं म्हणला. मग संशय आला कोळ्याला, अरे बापरे हे गोंधळी नाही, हे दुसराच कोणतरी. मग विचारलं कोळ्याने तानाजीला, आपण कुठून आला, आपलं नाव गाव काय. मग तानाजीने वचन घेतलं कोळ्याकडून कुणाला सांगणार नाही म्हणून. मग वचन दिले कोळ्याने. मग सांगितलं तानाजी मालुसरे म्हणतात मला, किल्ल्याची माहिती घेण्यासाठी आलो कोळीवाड्याला. मग त्या कोळी लोकांनी तानाजी महाराजांना सहाय्य केलं. मग अंधार बुडूक आणि वर यायला रस्ता नाही, मोगलांनी दरवाजे बंद केलेले. आता गडावर यायचं कुठं. आणि तेवढ्यात उदयबांनी कमलकुमारीला पळवून आणली. ती कोण कमलकुमारी? राजाची बाहेरच्या दुसऱ्या राजाची होती. हां, उदयबांनी पळून आणली होती ह्या गडावर. मग कोळ्यांनी, तुम्ही कडा बघितला का? तानाजी कडा. तानाजी कडा ते नावच दिलंय तानाजी. मग तिथं तानाजीपाशी यशवंती होती गोरफड. मग गोरफडीला बाहेर काढली जोडीतून, तुझ्या हळदी कुंकाने पूजा केली. म्हणला यशवंती तो अनेक मार्ग मला धावलीस, आता ह्यो मार्ग मला तू गाडावर पोस्त कर. तर यशवंती गेली काड्याला वर. यशवंती कोण? गोरफडीचं नाव. अच्छा, घोरपडी. तिच्या शिट्टीला दोर बांधला. वर आली तर तिला काय दिसलं, काळ, की आपल्या मालकाला तो काळ खाणार. यशवंती परत खाली आली. मग तानाजी म्हणला, तू खाली आलीस, काळ मला खाणार आहे म्हणून त्याच्या आधी तुझं म्हणलं तुकडं तुकडं करीन आणि शेळ्या भाकरीसोबत खाईन. मालकाचा करारी आवाज ऐकून ते मुख्य प्राणी परत जाऊन चिकाकलं काड्याला. मग तानाजी दोर चढून वर आली, मावळे वर आले. दोर कपरीला घासून तुटल्या गेला. 60 मावळे दरीत सोडून पडले. मग वर तानाजी आला, थांबला नाही. आणि मग ते युद्धाला तिथं मोगल होते ना तटबंदीने, युद्धाला सुरुवात झाली. मग ते उदयबान म्हणला, एवढ्या अंधारी रात्री काळोखात काढ्या कपाड्यातून हा येणारा कोण वीर असेल. तो चिंदिनी झाला. तो 25 वर्षाचा होता. तानाजी 30 वर्षाचा होता. लहानच वय होतं की 30. 25 आणि 30. तानाजी महाराजांचं वय 30 होतं. आणि उदयबान 25 वर्षाचा मुलगा राजपूत होता. तो मोगलांना भिडला होता, मोगलांच्या बाजूने गेला होता. आणि मग तो आला. मग दोघांचं युद्ध चालू झालं. युद्ध चालू झाल्यावर उदयबांनी त्याचा हात उडावला. तानाजीचा हात तुटला म्हणून तानाजी थांबला नाही. हाताला शेला गुंडाळला आणि हातावर वार घेऊ लागला. बापरे. हातावर वार घेऊ लागला तर उदयबांची तलवार छातीत घातली तर जिंजीपर्यंत त्यांनी फाडला.
तानाजी महाराजांना. तानाजी महाराज खाली पडले रक्ताच्या थारोळ्यात आणि लात मारून चाललाय. हमशे टाकरात आहे उदयबान म्हणतो. तेवढ्यात 80 कल्याण गेट बघितलं ना, तिथून 80 वर्षाचा म्हातारा शेलार मामा आणि तानाजीचा भाऊ सूर्याजी त्या दरवाज्याने वर आले. मग शेलार मामाने त्याला आवाज दिला. रक्ताच्या थारोळ्यात लात मारून चाललाच कुठं, बोकडाच्या अवलादी हिंमत असन तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्या संग लढ. तिथं परत त्यांना दोघांचं युद्ध चाललं. छातीवर बसला शेलार मामा. उदयबानचं नरडर दाताने फोडलं, ठार केला त्याला. मग राजांना इशारा दिला, गंज पेटवली, ताब्यात आला किल्ला. किल्ला पण तानाजी मालुसरे गेले. मग राजे वर गडावर आल्यावर त्या देहाचे तुकडे पालखीत भरले. उंबरटा गाव आहे तिकडं पाठवण्यात आले. मग राजांनी गडाला नाव दिलं, मावळ्यांनो रडू नका, शांत व्हा. माझा गड सिंह गेला, गड आला पण सिंह गेला. म्हणून राजांनी नाव इतिहासात दिलं सिंहगड. सिंहगड. हां, मग पहिला कोंढाणा किल्ला होता, तेव्हापासून ह्या गडाचं नाव सिंहगड पडलं. मग इथं ते फक्त स्मारक आहे, समाधी तिकडं. इथंच आहे की समाधी. मग तुकडे तरी तिकडे घेऊन गेले म्हणून सांगले त्याचे. उंबरटा त्यांचं गावाला पाठवलं, त्यांचं अंतिम विधी हे करायला. अंतिम विधी. हां, पण त्यांचा हात तुटलेला आहे ना तिथं. कुठं? तुम्ही पाहिलं का तानाजी? तुम्ही एक कडा बघितला, त्याच्या आड्याल्या बाजूला शाडूचा हात करून लावलेला आहे ना. नाही ते बघायला आम्ही. आता बघू आहे का, ते नाही, बोर्डच आहे लावून. अर्ध बघूच नाहीतच ना म्हणा अर्ध काय काय. त्याला आहे ना गाईड घेतलं ना, काना कोपऱ्यातून समजून फिरून दाखवलं.